राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असतानाच नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत नात्याला काळीमा फासणारी एक लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे। नात्यात असलेल्या दीरानेच आपल्या वहिनीला वासनेचा शिकार बनवत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आहे। आरोपीने आधी आपल्या वहिनीचा अश्लील व्हिडिओ बनवला, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी गेल्या 1 वर्षापासून महिलेवर अत्याचार करत होता। अखेर या जाचाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची माहिती दिली। पीडितेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहेत। या घटनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पोलीस स्टेशन अजनीमध्ये दिनांक 21 तारखेला गुन्हा दाखल केलेला आहे आपण 376 अंतर्गत। त्यामुळे जी महिला फिर्यादी महिला आहे ती विवाहित आहे आणि 2 मुलांची आई आहे। तर तिच्या नात्यातलाच एक दूरचा संबंधी म्हणजे तो तिला नात्याने दीर लागतो। तर एक काही महिन्यापूर्वी जेव्हा ती तिच्या घरी अंघोळीनंतर साडी घालत असताना त्या मुलांनी म्हणजे आरोपीने तिचा व्हिडिओ तयार केला। नकळत व्हिडिओ तयार केल्यानंतर ही त्याला विचारले की काय करतोयस, त्यावर त्याने ओढूआडूचे उत्तर देऊन तो त्या निघून गेला। त्याच्यानंतर त्या महिलेने पण त्याची फारशी दखल घेतली नाही। त्यानंतर त्याच व्हिडिओचा फायदा त्या आरोपीने घेऊन त्यानंतर तिच्यावर वारंवार त्याने बलात्कार केला। तो व्हिडिओ व्हायरल करायची धमकी दिली। तसेच तिचा लहान मुलगा आहे त्यालासुद्धा आपण मारण्याची धमकी दिली। असं तो वारंवार करत होता आणि त्यानंतर तिने ही गोष्ट आपल्या पतीला पण सांगितली, पण ते जरा फॅमिली मॅटर असल्यामुळे त्याने त्या आपसामध्ये समझोता केला। पण त्यानंतरही जो हा आरोपी आहे आरोपीने त्या महिलेला परत तिच्या घरी येऊन त्याने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला आणि मारहाण पण केली। तर त्यामुळे मग तिने घाबरून जाऊन शेवटी तिने पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायचं ठरवलं आणि आपण काल त्याला अटक केलेली आहे आणि आरोपीचा आपण PCR घेत आहोत। तपास चालू आहे। तो कामगार वर्गातलाच आहे आणि तो MP मधला मूळचा आहे आणि तिथे कामानिमित्त वास्तव्यास आलेले आहेत। तर त्याची अशी पूर्ण हिस्ट्री अजून तो तपासाचा भाग आहे, तो निष्पन्न होणार आहे आणि त्या तपासामध्ये पुढे येणाऱ्या गोष्टी मधून आपण पुरावे गोळा करत आहोत। तपास चालू आहे, त्या अनुषंगाने आरोपीला अटक केलेली आहे। आपण आज त्याचा PCR घेत आहोत, कोर्टात हजर केलेला आहे आज। राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असतानाच नागपूरमध्ये घडलेला हा संतापजनक प्रकार निंदनीय असल्याची लोकभावना समाजातून व्यक्त केली जात आहे। विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर।